पितृत्व स्मृतिप्रित्यर्थ 8 मुलींचे अनोखे दातृत्व. फतेपूर जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना टाय बेल्ट आणि स्नेहभोजन. नमस्कार, आपण पाहताय रत्नापूर न्यूज. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातून एक अतिशय कौतुकास्पद आणि आदर्श घालून देणारी बातमी समोर येत आहे. आपल्याला जीवनाची शिकवण ज्या ज्ञान मंदिरामुळे मिळाली त्याची परतफेड करणे हे आपले सामाजिक कर्तृत्व आहे. हेच फतेपूर येथील एका कुटुंबाने दाखवून दिले आहे. औसा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फतेपूर येथे कैलासवासी दामो अमृता अडसुळे यांच्या द्वितीय पुण्यतिथीनिमित्त एका अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांच्या पत्नी आणि तब्बल 8 मुलींनी एकत्र येत शाळेप्रती आपले सामाजिक ऋण व्यक्त केले. या माऊलीने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्वखर्चातून टाय आणि बेल्टचे वाटप केले. तसेच सर्व मुलांसाठी दुपारच्या स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना अडसुळे परिवाराचे आपल्या भावना व्यक्त केल्या. गावातील प्रत्येक मूल शिकावे, मोठ्या हुद्द्यावर जावे आणि प्रवासात आमची छोटीशी मदत व्हावी याच भावनेतून आम्ही हे नियोजन केले. वडिलांचे आशीर्वाद आणि शाळेचे दिलेले शिकवण यामुळे आज आम्ही इथेपर्यंत पोहोचलो असून पुढील वर्षीही मुलांसाठी आमचे योगदान असेच सुरू राहील अशा शब्द त्यांनी दिला. या स्तुत्य उपक्रमाच्या वेळी अडसुळे कुटुंबातील शकुंतला दामो अडसुळे, तसेच अनुसया उबाळे, वंचाळ गायकवाड, सीता कांबळे, अरुणा कांबळे, रेश्मा कांबळे, आशा गायकवाड, आज्ञा कांबळे, दिव्या गायकवाड आणि काळाजी अडसुळे उपस्थित होते. अडसुळे परिवाराच्या वतीने या दातृत्वाबद्दल फतेपूर शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने त्यांचे मनापासून आभार मानण्यात आले. या उपक्रमाचे संपूर्ण परिसरात कौतुक होत आहे. सर्व शिक्षकांना आमचे मनपूर्ण आम्ही विचारल्यानंतर तुम्ही आम्हाला हो बोलला, ते खूप आमच्यासाठी खूप आहे. आणि माझी आजची बोलण्यानंतर म्हणजे आजची इच्छा आहे की आम्ही 3रं वर्ष पण करणार. तर तेव्हा डिसिजन घेतले, कारण मला माहिती आहे की माझ्या वडिलांसाठी कोणती बहीण नाही म्हणणार नाही. तर तुमच्याकडून जे आम्हाला करायला होईल हे तुम्ही आम्हाला सांगू शकता पुढच्या वर्षी. आमची अशी इच्छा आहे. फक्त एवढंच आहे की आम्हाला आमच्या वडिलांच्या आत्म्याला शांती भेटते. आमच्या वडिलांनी खूप काय केलं आणि मी पण स्वतः इथे शाळेमध्ये शिकले आहे. ह्या शाळेमध्ये शिकून पुढे गेले, सर्वांना शिकून घडवून आज आम्हाला सगळ्यांना एवढं स्वतःच्या पायावर पण केले. त्याने सर्वांचं लग्न करून ठेवून आज उलट मला त्यांच्याविषयी बोलायची चान्स भेटला असं म्हणते मी मला स्वतः. आणि आम्ही तुम्हाला विचारलं, तुम्ही आम्हाला हो बोललात ना, ते त्याच्यासाठी खूप वेळा मी तुमचे आभार मानतो. आणि पुढच्या वर्षी पण आम्हाला असं काहीतरी सांगा की आम्ही करू शकतो शाळेत, फतेपूर म्हणून मी त्या